कारण एका रात्रीत सांगण्यासारखे नाही, हे पूर्वीच्या लोकांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे की काय सांगू तुम्हाला, भरपूर काय 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 लिहून ठेवलेलं आहे. ते फक्त समजून घेण्याची गरज आहे आपल्याला, समजून घेण्याची. एक कसं असते माहिती आहे का, छोट्या छोट्या गोष्टीतून नवरा बायकोंचा विषय चालू होता, त्याच्यावर एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक गोष्ट काय ऐकून घ्यायची. दोघ जण भाऊ भाऊ असतात, भाऊ भाऊ दोघ जण असतात आणि काय होतं, एक भाऊ आंधळा असतोय आणि एक भाऊ जरा चांगला असतोय. दोघ जणांचं सेवा करत करत, आंधळ्याची सेवा करत करत वडील मरतात, आई मरतात, मग भावावरती जबाबदारी येते. मग आता भाऊ म्हणतोय काय करायचं, मी माझं बघायचं का त्याचं बघायचं, आता ह्याच्याकडे काहीतरी काम करून घ्यायला तरी पाहिजे. आता आंधळा याला काम लावणार तरी काय, अशा व्यक्तीला काय करणार. म्हणून तो काय करतोय, एक म्हणतोय बघ बाबा, तुला म्हणतोय बाकीच काय जमत नाही, शेतावरती शाळू केलेला आहे, ते शाळू राखायला तुला मी ते मचान वगैरे बांधून देतो, त्याच्यावरती बस आणि तुला काय दिसू दे नाही दिसू दे नुसतं हर करत बस म्हणते, काय असेल ते असेल म्हणताना मग ठीक आहे म्हणते, काय आता मला पण काहीतरी करायलाच पाहिजे. त्याला पण कसं तरी वाटत असते म्हणून तो शेतात जातोय, मचानं बांधतोय, मचानावरती बसलेला असतोय. मचानावरती बसल्या तो हर करत असतोय, काय करत असतोय. मग हळूहळू त्याला कळतंय की सूर्य उगवल्यानंतर ऊन कसं कसं वाढत जातंय, ऊन कसं कसं कमी होत जातंय, ते हळूहळू समजायला लागतंय. नंतर जरा गप बसायला लागतोय. तो शाळू काढल्यानंतरही त्या शेतात राहतो म्हणतोय, तिथंच त्याचं काय काय चालू असतं, तिथं तो बऱ्याच गोष्टी शिकतोय. आता तुम्ही म्हणा शेतात शिकण्यासारखं काय, तर बरंच काय काय शिकण्यासारखं आहे. बघा शिकायला ना, आता ह्या लेक्चर मधून सुद्धा तुम्ही बरंच काही शिकू शकता. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. खरं तर काय झालं असतं, मग तो अगदी बघत असतो, त्याच्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन चालू झालं असते. फक्त नवऱ्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याला काय लागतं एवढं कळलं ना की बाकीच काय करायला लागत नाही. बघा ते रोज साडी घेऊन येईल तुम्हाला, रोज प्रामाणिकपणे तुम्हाला काहीतरी खाऊ पिऊ, तुमची एवढी काळजी घेईल की तुम्हाला फक्त त्याचं समजलं पाहिजे, त्याच्यावर नाही ही गोष्ट. तर हे काय होतंय की मग तो शिकतोय. मग एक दिवस असंच घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय, पुढे एक माणूस असतोय, त्याला कळायला लागते की घोडी यायला लागल्यात, टापा वाजायला लागल्यात. आल्याबरोबर त्याला विचारतात, इथनं एक प्राणी गेला, तुला काही समजलं का रे, दिसलं का नाही. म्हणतात कुठे गेला, बघितलंस का नाही. ते म्हणते नाही, मी दिसलं नाही आणि मी बघितलंही नाही, कारण मी आंधळा आहे म्हणते. म्हणताना म्हणते बरं ठीक आहे म्हणते. तर पाठीमागून एक हळूच येणारा घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय. तो असतोय राजा. राजा काय म्हणतोय, हे काय रे म्हणतोय, काय झालं, याला विचारलं का. तर ते बाकीचे शिपाई म्हणतात, महाराज विचारलं खरं, तो आंधळा आहे, त्याला काय दिसत नाही. दिसत नाही कसं, माझ्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला, माझ्याकडे बघालता दिसत नाही कसं म्हणतात. त्याला दिसतंय, राजा म्हणते. ते म्हणते नाही दिसत नाही, त्याला खरंच दिसत नाही. म्हणल्यावर म्हणते चेक करा. चेक करते तर खरंच त्याला दिसत नाही. मग राजा निघालेला असतोय, म्हणते चला बघू पुढं. म्हणल्यावर तो काय करतोय, राजन थांबा म्हणतोय, तुम्ही हरणाचा पाठलाग करत होता काय. राजाच्या पडदिशी मनात पाल चुकचुकते. म्हणते बघा त्याला दिसतंय का नाही. हरिण होतं ते त्याला कसं कळलं. लगेच मागं वळतो राजा. म्हणतोय तुला दिसतंय की नाही खरं सांग. म्हणते दिसत नाही. तर ते हरिण होतं आणि ती म्हणते मादी होती आणि तिला बाळ होणार होतं. मी पाया पडतो तुम्हाला की त्या हरणीला तुम्ही मारू नका. म्हणतोय हरिण होतं मान्य आहे, पण ती मादी होती, तिला बाळ होतं, हे ह्याला कसं काय कळलं. दिसल्याशिवाय बोललाय का, दिसल्याशिवाय कसा बोलला. म्हणून तो काय करतोय, नाही म्हणतो ह्याला कसं समजलं ते विचाराच म्हणतोय. राजा म्हणतोय तू खरं बोल, नाही तर तुझं मुडकं उडवून टाकेन म्हणतोय, ठार मारेन तुला. मग ते म्हणतोय मला दिसत नाही, पण इथं बसून बसून मी एवढं शिकलोय की ससा आल्यानंतर त्याच्या पायांचा आवाज कसा असतोय, घोडा आल्यानंतर कसा असते, हरिण आल्यानंतर कसा असते. मग ते कळलं, पण ते मादी होती, तिला बाळ होणार होते, तुला कसं कळलं. तर म्हणतोय माझ्या शेताच्या बाजूला एक बांध आहे, त्या बांधावरून ते उडी मारून गेलं नाही. बाकीची हरणं उडी मारून जातात, म्हणजे याचा अर्थ ती मादी आहे, तिला बाळ होणार आहे, ती जाऊ शकत नाही. आणि त्या बाळाच्या जीवासाठी, त्या हरणीच्या जीवासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त तिला मारू नका म्हणून, बाकी मला काय माहित नाही म्हणून. राजाने त्याला उचललं, म्हणला चला एवढा विद्वान माणूस आहे तर याला घ्या राजवाड्यात. राजवाड्यात नेला, राजवाड्यात नेलं. ते हरिण पण त्यांनी चेक केलं. राजवाड्यात नेल्यानंतर तो म्हणला की माझी बायको प्रामाणिक आहे का नाही ती मला बघायचं आहे. राजाला काय पण कूक उठायला लागली म्हणजे
म्हणलं एवढा विद्वान आहेस तर माझी बायको प्रामाणिक आहे का नाही ते सांग. तर म्हणते मी तुला सोडून देणार, तुला मान्य करणार, म्हणते तुला भरपूर बक्षीस देणार. मग ते राजाला म्हणते राजन एक काम करावं लागेल, तुमची बायको प्रामाणिक आहे का नाही ते बघायसाठी तिला आणि मला एका खोलीत बंद करावं लागेल आणि तुम्हाला बाहेर वाट बघत बसावं लागेल. राजा म्हणते ह्याला काय मारावं का काय म्हणते, अरे ती प्रामाणिक आहे का नाही ते म्हणते तेच बघायसाठी मला म्हणते दोघांना आम्हाला खोलीत हे करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. राजा म्हणतो ठीक आहे बघू तरी. बंद करते. आंधळा म्हणते काय करणार आहे. हे आंधळ आत जातंय आणि थोड्या वेळानं असा बदादा मारण्याचाच आवाज ऐकवला येते आणि ते आंधळ ओरडा लागतोय, ठो बोंबलायला लागतोय. राजा म्हणतो अरे काय झालं, दार उघडा बघा बघा. आत गेल्यावर बघतोय तर हे आपलं पाक बेजारून खाली पडलेलं असते, मार खाल्लेला असतोय आणि राणी अशी रुद्र अवतार घेऊन उभारलेली असते. राजा म्हणतो काय झालं, काय म्हणते कुठनं आणले हे, कोण शान, हे मला काय म्हणते माहिती का, तुम्ही लय सुंदर आहे, तुम्ही लय भारी आहे, मला आवडत आहे असं बडबडायला लागले. म्हणते याला कसा ठेवणार सांगा बरं म्हणाले चांगला व्यवस्थित. मग त्याला बाहेर काढतात. राजा म्हणते आता बोल काय, माझी बायको आहे का नाही प्रामाणिक. म्हणते तुझी बायको प्रामाणिक नाही. अरे म्हणते तुला तू म्हणला सुंदर आहे हे आहे तरी सुद्धा म्हणते तिनं मारला का नाही तुला, मग ती प्रामाणिक नाही कशावर. म्हणते जी बाई परपुरुषाला हात लावू शकते ती प्रामाणिक कशी म्हणायची सांगा बरं. दुसऱ्या पुरुषाला जी मारू शकते, हात लावू शकते, तिनं काय करायला पाहिजे होतं, बाहेर येऊन तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की राजन हे असं असं म्हणतोय बघा, ते काहीतरी बघा, तुमचं तुम्ही बघा. तिने तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, तिने स्वतःच बनवायला चालू केला मला. आणि मी हा आंधळा, ही सुंदर आहे का काळी आहे का उरी आहे मला काय माहिती म्हणला. बरोबर आहे ना. कसं असते ह्या गोष्टीतून आपण शिकायचं असते. मग राजा त्याला खूप सारं बक्षीस देतो आणि राणीला पण तो काही करत नाही. राणीलाही आपली चूक लक्षात येते आणि दोघं जण तिथून पुढे चांगला संसार करतात. असं हे पौराणिक कथा आपल्या ह्याच्यातल्या आहेत, जरासं वाचत चला, जरासं तुम्ही हे वाचन करणार पण आपल्याला मिळतात. मग आपण तसं तुम्ही राजा होऊन उगाच काहीतरी बघायला जायचं होणार. हा तुम्ही काय राजा नाही. हा कारण कसं असतंय यातून कलह निर्माण होऊ शकतो आणि तुम्ही आंधळ बनून जगायचं, राणी बनून जगायचं. तुम्ही फक्त त्याच्या हालचालीवर ओळखायचं. घरला संध्याकाळी आलाय, येताना त्याचं तोंड कसं आहे बघायचं, त्याच्यावर कप भरायचा का गलास भरायचा तुम्ही म्हणजे चहाचा कप का पाण्याचा गलास. बरोबर आहे ना. तोंड बघूनच ओळखायचं आपण. हसत खेळत आला चहाचा कप, नसला रागात आला असा, फणफणत आला असला तर पाणीच पाजायला पाहिजे ना त्याला असंच भरायला पाहिजे पाण्याचा. म्हणून म्हणलं काय भरायचं ते तुम्ही लक्षात ठेवायचं. चला तर आपण काय करूया, थोडक्यात आता घरगुती उपाय सांगायला चालू करतो. कारण हसत खेळत आयुष्य जगलो पाहिजे. घरच्या इलाजांमध्ये तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो. आपल्याला केस गळतीचा महिलांच्या मध्ये खूप प्रॉब्लेम असतो बघा. केस गळतीसाठी काय करायचं आहे, लिंबू घ्यायचा, त्याच्यात तूप टाकायचं, लिंबूची साल घ्यायची फक्त, त्याच्यात तूप टाकायचं 1 चमचा, ते मिक्सरला मिक्स करायचं, वाटायचं घर करून आणि त्याचा लेप लावायचा आपल्या केसांच्या मुळांना. आपणही लावलं तर चालेल बरं का, ते काय बायकांनीच करायला पाहिजे असं कुठं काय, आपणही लावायचं. हे लावायचं, मसाज करायचं 10 मिनिटं, 10 मिनिटानं ते धुवून टाकायचं. ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून केस गळती बंद करून बघा आणि मग सांगा. अजून तुम्हाला सांगायचंय, लांब सडक सिल्की केस हवे हेच काम. आवळा घ्यायचा, आवळ्या स्मॅश करायचा म्हणजे परत मिक्सरला वाटायचा, त्याच्यात परत तूप घालायचं, परत लावायचं आणि तुम्ही केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. हे मात्र एक अर्धा तास ठेवायचं. अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचं. केस गळती तर थांबेलच, पण लांब सडक सिल्की केस व्हायला लागतील. अजून जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना केस छान हवे असतात बघा. ते आता बरंच पार्लर मध्ये जाऊन काय करतात, त्याला इस्त्रीच करून आणतात. बरोबर आहे का नाही. आपल्याला पण वाटतंय की सिल्की केस असावी, छान केस असावी. कोणाकोणाला वाटतंय, सगळ्यांना वाटतंय ना. नक्की ना, हाय त्यांनी तरी बोला. हा असं कसं आहे, उगाच म्हणायचं नाही. आपलं कसं आहे, आमची आई होती हो, तेल लावत होती. आता मम्मी जन्माला आली, काय सांगायचं. मम्मी काय सरळ आहे का. मम्मी मुलाला पावडर लावते कारण केसाला तेल लावत नाही. त्यामुळे तिची कमी वयातच पांढरी होणे, निघून जाणे हे चाललंय. मुलगा देखना दिसला पाहिजे, तो कधी लग्नाला आल्यानंतर देखना दिसला पाहिजे. लहानपणी कशाला देखना दिसायला पाहिजे, आपलं कुकरू आपल्याला चांगलं दिसलं, विषय खलास. बरोबर आहे ना. हे लहानपणी तुम्ही देखणं दिसत आहे आणि त्याचं मग ज्यावेळेस त्याचं लग्न करायचं असं ना त्यावेळेस ते माकडासारखं दिसायला लागतं, कारण केसच गेलेले असतात. बरोबर आहे ना.
तर मम्मी व्हायचं नाही, आजपासून आई व्हायचं. ही मम्मी कशी असते माहितीये का, स्कूल बसला सोडायला जाताना मुलाला कसं करते, पावडर लावायची, त्याच्या दप्तराचं बोजा त्याच्यावर अडकवायचा, ते आपलं असं थांबलेलं असते आणि ही आपली नटत उभारती आणि त्यात आणि स्वतःलाच काय आरशात असं करतात तुम्ही, असं करून बघतात आणि जायचं असते कुठं सोडायला आणि ते पोरगा आपलं दमतय, मम्मा आवड ना, मम्मा आवड ना, मम्मा स्कूल मामा येत असतील, आवड ना, स्कूल बस येत असेल, मम्मा आवड. बेटा 2च मिनिट, 2च मिनिट. 30 वेळा अशी बघतो मी. काय असते ड्रेस जरी घातला तरी किती वेळा बघायचं, काय बघायचं, स्वतःला किती बघायचं. तुम्ही बघू नका, नवऱ्यानं तुमच्याकडे बघायला पाहिजे ही अपेक्षा ठेवा, तशा पद्धतीनं राहू. तर चला आपण पुढे वळू. हे मम्मीचं काय गाणं संपत नाही. ही मुलाला पण बबू म्हणती, नवऱ्याला पण बबू म्हणती, माहिती आहे ना. हे सिटीत आहे ना, पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी बघितलंय का, बबू केलं की 2 बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. ती अपार्टमेंट मध्ये राहती, एवढ्या चौकात ते चौक असतो ना, तेवढ्यात एवढ्या घसरगुंडीवरती सोडती पोराला आणि मग ती बबू पडशील, हो पडशील, हळूहळू. बबू तेवढ्यावर येतील, बरोबर पडते. बबूला एवढं लागलं की बबूला दवाखाना, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बबू वाकडा. ही अशी परिस्थिती आहे. नागिन होती बघा त्याच्यावर, बबू बबू बबू. हो का, त्याला सर्कशीला वाघ करू नका, जंगलातला वाघ करा. त्याला जरा सोडा त्याला खेळायला. तुम्ही उगीच पाठी उभारू नका. आमची आई आम्हाला हुडकून आणायची संध्याकाळी, चुकून लागलं बिगलं कुठं पडलं बिडलं, घरला येताना घरापर्यंत पण लागडायचं नाही, घरात आलं की सरळ चालायचं मुद्दाम. नाहीतर आई असं मारायची का नाही आमची, लय बडवायची बाबा, काय सांगू तुम्हाला. हे फाटक्या चड्ड्या घालून आम्ही शाळेला गेलो म्हणून आम्ही सुधारलोय, आहे का नाही. विहिरीला गेलो की आंघोळीला मग काय ती बी नाही, आहे का नाही. आणि खायला आणि याला प्यायला काय माहिती. लहानपणी आमचं तर बघितलं तर समृद्धी हायवे साधा कदा व्हायचा, आत्ता झालाय समृद्धी हायवे 4 पदरी 6 पदरी. आमचा अगोदरच नाक सगळीच प्या, फुल प्या, सुट्टीच नाही त्याला. नाक लिपलेले असायचे साधारण कदा. नाकाने श्वास घेतात हे लहानपणी आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही तोंडाने श्वास घ्यायचं साधारण कदा. आणि त्यात ते बरोबर जरा नाकाने घ्यायला म्हणजे असं खाली यायचं ना, शाळेत सुद्धा आम्ही गंमत करत असं आता बघत. आणि ते हळूहळू ओटावून येताना एवढं भारी वाटायचं ना ते, काय सांगू तुम्हाला. मास्तर म्हटलं का नाही, हे शामड्या म्हणलं की फार कण वाढायचं. म्हटलं की ते नाकात बसायचं नाही, डायरेक्ट पोटातच. गिळलं नाही तरी सुद्धा करून गिळायचं, पाक गिळायचं. आता ते कुठं जायचं होतं ते आम्हाला विचारून नका. असा शिंबूड 100 वेळा पुसायचा असा आणि त्याच हाताने जाऊन जेवायचं. हा दोन्ही प्रकारच नव्हता आम्हाला, बरोबर नाही. कारण आम्हाला त्यावेळेस रोग वारा माहिती नव्हतं. चला आपण पुढे जाऊ. केसांच्यासाठी आपण आवळ्याचं आणि तुपाचं सांगितलेलं आहे, बरोबर आहे ना, आवळा आणि तूप. तर पुढे जाऊ आपण थोड्या गोष्टीनं. सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय का नाही, नाही का वाटत. केस टिकावे, मस्त की पोट नसावं, कुणाला वाटतंय. उगाच म्हणाय नाही, तुम्हाला वाटणार आहे, 100% वाटणार. इकडे काय हात वर नाही. मला माहित आहे सुंदर दिसावं म्हणलं तुम्ही मराल सुद्धा, काय सांगू शकत नाही. तर कसं असतं तुम्हाला सांगतो. सुंदर दिसावं, पोट प्लेन दिसावं प्रत्येकाला वाटतंय. मुलगा मोठा झाला की आपण काय करायला पाहिजे, त्याला मित्र मांडला पाहिजे, त्याच्या संग मित्रासारखं बोललं पाहिजे. तू बोलशील त्याला तो मित्र वाटायला पाहिजेस ना. तुझं कसं असतंय, तुझं पोट पुढं आलेलं, केस उडालेले, चेहऱ्यावर बघितलं तर ते खूपच सुरकुती असतात, शर्ट चुरगळल्यासारखं, तोंड चुरगळलेलं. कसं त्याला तो मित्र वाटणार बिचारा. हा, मित्रासारखं राहायचं तर ते मित्रासारखं आपण दिसलो पण पाहिजे, या बरोबर आहे ना, नाही काय. मित्रासारखं दिसलो पाहिजे, बरोबर आहे ना. हा, तर तसं दिसायचं, जरासं व्यायाम करायचं, खायचं व्यायाम करायचं. आम्ही बघा कसं आहे, मागे एकदा मुलग्याला मुलगी बघायला गेलो होतो. ते म्हणलं बाबा माझा टी-शर्ट घाला. इट्स ओके, घातला त्याचा टी-शर्ट. गेलो मुलगी बघायला. शाण्याने टी-शर्ट तरी दुसरा द्यायचा का नाही. तिला जो फोटो दाखवला होता त्यातला टी-शर्ट मला द्यायचा. आणि माझंच असल्यामुळे दिसायला माझ्यासारखंच हो. पोरगी चहा घेऊन आली, इकडे तिकडे बघायली, मम्मीला खुनवायली, ह्यातलं कुठला आहे.
असं राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना? चला तर बघा, सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय. केळीची साल आहे ना, केळीची साल घ्यायची, त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडायचं, त्याच्यात खायचं सोडा, त्याच्यात लिंबू आणि तुरटी ह्या गोष्टी घालायच्या आणि ते मिक्सरला लावून थोडंसं वाटून घ्यायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची, चेहऱ्याला लावायची, 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटानंतर सगळा चेहरा धुवून टाकायचा. 10 मिनिटांमध्ये ऍप्लिकेशनमध्ये 10 मिनिटाच्या ऍप्लिकेशनमध्ये वांग कमी आलेला दिसेल, चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्स तेव्हा तुम्हाला चेहरा फ्रेश करायचा आहे ना, तुम्ही करून बघा. 10 मिनिटात जर नाही झालं ना, तुमचा सगळा खर्च मी बघायचा. चॅलेंज आहे माझं, तुम्ही फक्त करून बघा एवढ्या गोष्टी. चला पुढे जाऊ आपण. थायरॉइड म्हणून तुम्ही जे सारखं ओरडत असता, हे करत असता, खरं तर त्याचं लक्षण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अंगावरती सूज आली, वजन वाढलं म्हणजे तुम्हाला थायरॉइड झाला असं नाही. 30 नंतर ते ऑटोमॅटिक महिलांचं वजन वाढत जातं. ज्यांचं शिजर झालेलं आहे त्यांचं तर वाढतच वाढतं. ज्यांना गर्भाशयामध्ये काय जर गाठी असतील किंवा काय असतील किंवा गर्भाशय काढला असेल, गर्भाशयातल्या गाठी काढल्या असतील, त्यांचं एक वजन वाढतंय. अजून सांगायचं झालं तर व्यायाम ज्यांचा कमी आहे आणि उष्ण पदार्थ जे खातात त्या एक महिलांचं जास्त करून वजन वाढतं. ज्यांना